नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजेच टीम MNO या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण काय बघतोय आता DHS 2023 चे PYQ क्वेश्चन पेपर आपण बघत आहे। कुठली स्टाफ नर्सचे। ओके, आपण दुसऱ्या शिफ्टच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आज आलेला आहे। ओके, आपण किती पर्यंत बघणार आहे आज क्वेश्चन 61 टू ओके 61 ते 80 पर्यंत एवढे क्वेश्चन आज आपण बघणार आहे। ओके, म्हणजे आज आपलं सेकंड शिफ्ट कंप्लीट होणार आहे। आता राहिलं कुठलं फक्त थर्ड शिफ्ट, म्हणजे त्याच्यामध्ये आपण 20 क्वेश्चन अनुसार आपण 4 व्हिडिओ बनवायचा आहे। ओके, चला सगळ्यांनी आपले चॅनलला आणि सगळे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। ओके, आणि तुमचे जे कोणी आहे नर्सिंगचे मित्र मैत्रिणी वगैरे किंवा तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांना पण हा आपली टीम MNO यूट्यूब चॅनल रेफर करा। ओके, आपण येणाऱ्या TMER आणि DHS चे प्रिपरेशन चालू केलेला आहे। ओके, एक्झाम कधी पण येऊ शकते, असं नाही की एक्झाम आले की चला तयारी करूया, असं नको व्हायला पाहिजे। ओके, आपण बी प्रिपेअर्ड असायला पाहिजे। ओके, चला क्वेश्चन बघूया। बघा, आजचे पहिलं क्वेश्चन काय म्हणते बघा, इफ अ ब्रेस्ट फीडिंग मदर्स ब्रेस्ट फीडिंग मदर्स आहे न्यूबॉर्न बेबी इज अ डायग्नोज झाले। ओके, विथ हायपर बिलिरुबिनेमिया, काय झाले हायपर बिलिरुबिनेमिया। बघा, व्हॉट वुड बी द अप्रोप्रिएट ॲडवाइस फॉर हर, म्हणजे काय ब्रेस्ट फीडिंग मदर आहे, तिचं न्यूबॉर्न आहे, तिला काय झालेलं आहे डायग्नोज झाले, कुठले रोग हायपर बिलिरुबिनेमिया। ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला निओनेटल जॉन्डिस पण म्हणू शकतो। ओके, निओनेटल जॉन्डिस आपण म्हणू शकतो। ओके, ह्यावेळी आपल्याला कुठली ॲडवाइस करायचं आहे ती आईला म्हणजे मदरला असं विचारलेलं आहे। चला आपण एक एक MCQ हे ऑप्शन बघायचं आहे। मला वाटते सगळ्यांनी कितीपर्यंत 61, 62, 63 पर्यंत कितीपर्यंत 80 पर्यंत टिक करून ठेवायचं आहे सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी। ओके, चला पहिले ऑप्शन काय म्हणते बघा, बॉटल फीड फॉर 2 वीक्स, बॉटल फीड करायचं आहे किती दिवसासाठी 2 आठवड्यासाठी म्हणे। ओके, दुसरं काय म्हणते स्टॉप ब्रेस्ट फीडिंग अँड स्टार्ट द बॉटल फीडिंग परमनंटली, आता जे ब्रेस्ट फीडिंग आहे ते बंद करायचं आणि काय करायचं म्हणे बॉटल फीडिंग ते पण कसे परमनंटली। तिसरा ऑप्शन कोणते कंटिन्यू टू फीड द बेबी एव्हरी 2 to 4 आवर्स, प्रति 2 ते 4 तासाला मध्ये कंटिन्यू फीडिंग करायचं आहे म्हणे बेबीला। ओके, लास्ट क्वेश्चन काय म्हणते बघा ऑप्शन फीड द बेबी लेस फ्रिक्वेंटली। ओके, लेस फ्रिक्वेंटली म्हणजे कमी पाजायचं असं म्हणते त्यांनी दॅन बिफोर। बघा, ओके, आपण थोडी जॉइंटिस बद्दल ॲडवाइस काय काय द्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय करायचं आपण बघूया। ओके, कुठल्यामध्ये हायपर बिलिरुबिनेमियामध्ये बघा, त्याच्यामध्ये काय असते कुठलं होतं निओनेटल जॉन्डिस, काय होतं निओनेटल जॉन्डिस, त्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा। ओके, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे म्हणजे काय म्हणू शकतो आपण बेस्ट ॲडवाइस काय आहे फ्रिक्वेंट ब्रेस्ट फीडिंग, हे खूप महत्त्वाचं आहे। ओके, कधी बिलिरुबिनेमियामध्ये। ओके, याच्यामध्ये काय काय होते बघा। ओके, ते काय करू शकतो काय म्हटलं आपण फ्रिक्वेंट ब्रेस्ट फीडिंग। ओके, ही फीड हेल्प टू प्रमोट, कशासाठी प्रमोट करते बघा, हेल्प टू प्रमोट स्टूल एक्सक्रीशन, बॉडीमधनं स्टूल एक्सक्रीशन करायला। ओके, आपण पास पण म्हणू शकतो, स्टूल पाससाठी हा मदत करतो, प्रमोट करतो। ओके, हे काय करते बघा which carries बिलिरुबिन। ओके, हायपर झालं तर ते बिलिरुबिन। ओके, त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात, कुठली बिलिरुबिन आउट ऑफ द बॉडी, कुठले डायरेक्ट आणि इनडायरेक्ट। ओके, बिलिरुबिन आउट ऑफ द बॉडी असं बाहेर टाकते। बघा, आपण एवढी ब्रेस्ट फीड करत आहोत, मग काय होणार आहे
की हायड्रेट राहणार आहे बेबी. आपण प्रिव्हेंट डिहायड्रेशन पण म्हणू शकतो. ओके, डिहायड्रेशन, कारण हायड्रेट राहणार आहे पेशंट, सॉरी बेबी. ओके, हे झालं. अजून काय, एवढी झालं बघा. एकदम बेस्ट काय होतं, फ्रिक्वेंट ब्रेस्ट फीडिंग हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आणि खूप जणांना शंका पण असते, ब्रेस्ट फीडिंग काय इज नॉट अ कॉन्ट्राइंडिकेटेड, नॉट अ कॉन्ट्राइंडिकेटेड इन जॉइंटिसमध्ये, न्यूनेटल जॉइंटिसमध्ये. ओके, NJ म्हणून घेऊ. ओके, आपण बेबीला किती वेळा ब्रेस्ट फीड करायला पाहिजे, फ्रिक्वेंट म्हणजे ते पण टाइम किती, आपण एव्हरेज पकडू. ओके, एव्हरेज काय असायला पाहिजे, एव्हरी 2 to 4 आवरला फीड करायला पाहिजे. ओके, हे झालं आपलं न्यूनेटल जॉइंटिसमधला. ओके, ऑप्शनकडे जाऊया. बघा कुठले ऑप्शन बरोबर होता, बॉटल फीड फॉर 2 वीक. बॉटल फीड करायचं आहे का फीड, नाही, ब्रेस्ट फीडिंगच करायचं आहे. ते बॉटल फीड आपण कॉम्प्लिमेंटरीमध्ये पकडलं तरी पण ते कधी करू शकतो आपण, 6 मंथच्या नंतर. 6 मंथपर्यंत काही द्यायचं नाही. ओके, पाणी शिवाय, पाणी सुद्धा द्यायचं नसते. ओके, हे चुकलं. दुसरं काय, स्टॉप ब्रेस्ट फीडिंग अँड स्टार्ट द बॉटल फीडिंग परमनंटली, नाही. ओके, कंटिन्यू टू फीड द बेबी एव्हरी, बघा हे नोट करा. ओके, कंटिन्यू टू फीड द बेबी फॉर कधी, एव्हरी 2 to 4 आवर्स. हे उत्तर बरोबर असणार आहे. चौथा ऑप्शन काय म्हणते बघा, फीड द बेबी लेस फ्रिक्वेंटली, नाही, हे आपण लेस नाही, फ्रिक्वेंटली कंटिन्यू फीड करायचंच आहे. कसे, 2 to 4 आवर्स, 4 आवर्सनी एव्हरी. ओके, चला कुठले उत्तर बरोबर आहे आपलं, तिसरं उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट, हे काय म्हणते, द पार्ट ऑफ द बोन दॅट ओसिफाइज. ओके, ओसिफाइज म्हणजे काय, निर्माण फ्रॉम द मेन सेंटर टू फॉर्म द लॉंग शाफ्ट. ओके, शाफ्ट म्हणजे काय, असे दांडीसारखे मोठी. ओके, लॉंग शाफ्ट ऑफ द बोन इज कॉल्ड. बघा बोनचे, एक मिनिट, हे ऑप्शन बघूया आपण. पहिला ऑप्शन काय, डायफेसिस, मेटाफेसिस आणि कार्टिलेज आणि एपिफेसिस. इकडे डायग्राम बघा, हे बघा, हे काय आपलं बोन आहे, नॉर्मल बोन स्ट्रक्चर. ओके, हे काय, त्याला आपण काय म्हणू शकतो, दांडच म्हणतो ना याला आपण. हे काय आहे, यालाच आपण डायफेसिस म्हणतात. हे शाफ्ट असतात म्हणजे लॉंग. ओके, हे काय, ही डायफेसिसचे इकड साईडचे हे काय आहे, एपिफेसिस. बघा इकडे पण एपिफेसिस आहे, इकडे हेड आहे, इकडे खाली एपिफेसिस आहे. ओके, बघा हे डायफेसिस आणि एपिफेसिस हे दोन्हीमध्ये आहे. बघा इथले जो पार्ट निर्माण होते त्याला आपण काय म्हणतो, मेटाफेसिस म्हणतो. ओके, मेटाफेसिस एका साईडलाच नाही आहे, दोन्ही साईडलाच, म्हणजे काय, बिटवीन एपिफेसिस आणि कुठली डायफेसिस मधला पार्टला किंवा रिजनला म्हणा. ओके, आपण काय म्हणतो, मेटाफेसिस. इथे सॉरी हे डायग्राममध्ये नाही दिलेलं आहे. ओके, मेटाफेसिस. ओके, एवढी म्हणू शकतो आपण. बघा हे झाले. अजून काय काय दिले बघा, मॅरो दिलं बघा, मॅरो कॅव्हिटी, बोन मॅरो. ओके, कॉम्पॅक्ट बोन. हे झालं. चला आपण ऑप्शनकडे बघूया. बघा डायफेसिस कसं होतं बघा, हे डायफेसिस शाफ्ट होता आणि दांडे म्हणजे काय, लेंथी होता. ओके, त्यांनी काय विचारलं होतं, बोन दॅट ओसिफाइज फ्रॉम द मेन सेंटर टू फॉर्म द लॉंग शाफ्ट. बघा याचं आहे का उत्तर बरोबर आपलं, इकडे डायग्राममध्ये बघा आहे ना, लॉंग. म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे. कुठले, डायफेसिस. ओके, पहिलं उत्तर आपलं भेटलं. बघा यांनी काय म्हणते बघा, दुसरे मेटाफेसिस. मेटाफेसिस कुठं होतं, मेटाफेसिस कुठं होतं, ह्याच्यामधलं काय म्हणतो आपण, डिफरन्स मधलं काय म्हटलं होतं मी, मेटाफेसिसचं इकडे रिजन बिटवीन कुठला, रिजन बिटवीन डायफेसिस आणि कुठलं म्हटलं होतं, डायफेसिस आणि एपिफेसिस. ओके, एपिफेसिस मधलं जे पार्ट आहे. ओके, याच्यामध्ये काय होते, कंटेन ग्रो प्लेट. त्याच्यामध्ये ग्रो प्लेट असते. ओके, कशामध्ये, मेटाफेसिसमध्ये. ओके, हे झालं आपलं मेटाफेसिस. ओके, हे काय, एपिफेसिस. एपिफेसिस कुठे दिसलं तुम्हाला, इकडे एंडला, इकडे एंडला. हे काय, एंड ऑफ लॉंग बोन. त्याला आपण काय म्हणू शकतो, एंड ऑफ लॉंग बोन. एंड ऑफ लॉंग बोन. बघा एपिफेसिस डायफेसिस मध्ये कन्फ्युज होत असेल तर इथे बघा, ई फॉर एंड म्हणजे शेवटला असतो, एवढी लक्षात ठेवायचं. डी फॉर काय, आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो त्याला, दांडी म्हणू शकतो ना.
एवढी डी लक्षात ठेवायची, म्हणजे इजी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी म्हणतो. ओके, हे झालं डायपेसिस आणि एपिपेसिस मेटापेसिस दोन्ही मधलं. आता काय राहिलं, कार्टिलेज. उत्तर तर आपल्याला भेटलेलं आहे. थोडे कार्टिलेज बद्दल बघूया. ओके, कार्टिलेज कसं असते, एक मिनिट. कार्टिलेज ओके, कार्टिलेज काय आहे, टाईप ऑफ स्पेशलाइज्ड असलंय, टाईप ऑफ स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू, स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू कुठले, आपले कार्टिलेज. कसं असतंय बाबा, स्मूथ आणि काय बघा, फ्लेक्झिबल आणि काय म्हणू शकतो आपण लास्ट, फ्लेक्झिबल आणि इलास्टिक पण म्हणू शकतो. ओके, हे काय कार्टिलेजेस आहे, मी टच केलं ते. ओके, कानाचे. ओके, हे झालं. याला काय असतं, याला ब्लड सप्लाय नसते. काय म्हणू शकतो आपण, टू म्हणतो बघा, नो ब्लड सप्लाय म्हणू शकतो आपण, किंवा अवॅस्क्युलर म्हणू शकतो. अवॅस्क्युलर म्हणजे नो ब्लड सप्लाय. ओके, आणि नर्व पण नसते. ओके, हे झालं. आणि काय करते कार्टिलेज, ही प्रोव्हाइड सपोर्ट अँड शेप. मोस्टली कुठे आहे बाबा, नोज आणि कुठलं, आता टच कुठं केलं मी, इयरला. हे काय झालं, आपलं कार्टिलेज. ओके, उत्तर तर आपल्याला भेटलेलं आहे, फक्त आपण थोडी डिटेलमध्ये बघितलं, डिटेलमध्ये नाही, शॉर्टमध्ये. ओके, चला नेक्स्ट उत्तर टिक करून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके, काय म्हणते बघा, तिसरी क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू, कुठली खरा आहे, अबाउट द कम्प्लीट, काय म्हटले बघा, आयडेंटिटी फॉर्म मोल फिटस. ओके, आयडेंटिटी फॉर्म फिटस त्याच्यामध्ये काय म्हणजे काय, युट्रस आपला असतो, जे बेबी डेव्हलप होतं, किंवा म्हणजे प्लॅसेंटा तयार होणार आहे, त्याच्यामध्ये सगळं काय असणार आहे, कॅन्सरस सेल असणार आहे. कसं असतं माहिती आहे का, ते तुम्हाला क्वेश्चन विचारतील, एक ग्रेप हे आपलं द्राक्षासारखं असते, असं झालेलं असतं प्लॅसेंटा सगळी. ओके, त्याला आपण आयडेंटिटी फॉर्म मोल म्हणतो. ओके, असले म्हणजे असे युट्रस, सॉरी प्लॅसेंटा युट्रस असं असे. ओके, काय झालं त्याची बघा, ट्रू काय म्हटलेलं बघा, कम्प्लीट फिटस हॅज अ 46XX क्रोमोझोम. ओके, हे बरोबर आहे, हे आयडेंटिटी फॉर्म मोलचे. ओके, दुसरं काय म्हणते बघा, एनलार्ज प्लॅसेंटा. एनलार्ज प्लॅसेंटा कुठं असते, एनलार्ज प्लॅसेंटा कुठं असते, हो ह्याच्यामध्ये असते की, पण हे काय म्हटलं यांनी, कम्प्लीट आयडेंटिटी फॉर्म मोल म्हटलं. ओके, एनलार्ज प्लॅसेंटा बघा, हे पण होल्डमध्ये ठेवा, हे पण होल्डमध्ये ठेवा. ओके, तिसरा का ऑप्शन बघा, एम्ब्रोनिक और फिटल टिश्यू. एम्ब्रोनिक आणि फिटल टिश्यू म्हटलं याने, हे काय झालं, हे पार्शल मोलचं झालं. ओके, हे बघा, एम्ब्रोनिक फिटल टिश्यू हे काय अब्सेंट असतं ह्याच्यामध्ये, कशामध्ये, आयडेंटिटी फॉर्म मोलमध्ये आपण अब्सेंट म्हणू. ओके, अब्सेंट इन काय म्हणू, अब्सेंट इन कम्प्लीट मोल, फिटल टिश्यू वगैरे काही नसतात. ओके, हे आपलं डायरेक्टली चुकलं, कुठलं होल्डवर ठेवलं आपण, 1 आणि 2. हे काय मलिग्नंट चेंजेस काय इन 5 to 10%. हे कशामध्ये असतं, हे काय रिस्क आहे, कशाची, रिस्क ऑफ मलिग्नेन्सी म्हणजे काय, काय म्हणू शकतो आपण, कोरिओकार्सिनोमा, कॅन्सर, थोडक्यात कॅन्सरच म्हणलं तरी चालेल. ओके, किती अबाउट किती होते त्याने, 5 ते 10%. ओके, हे उत्तर दोन्ही चुकीचं आहे. बघा दुसरं ऑप्शन काय म्हणते, हे काय होतं, एनलार्जर प्लॅसेंटा. ओके, ह्याच्यामध्ये पण असतो, पण हे पार्शलमध्ये पण आहे. ओके, मग हे आपलं चुकलं. पहिलं उत्तर काय आहे, कम्प्लीट फिटस ॲज अ 46XX क्रोमोझोम्स, हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, मला वाटतं तुम्हाला थोडं कन्फ्यूज झालं असेल, एवढी लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय कम्प्लीट आयडेंटिटी फॉर्म मोल फिटसमध्ये, कम्प्लीट फिटसमध्ये किती 46XX क्रोमोझोम असते, एवढी लक्षात ठेवा. ओके, आपण थेरीमध्ये पुढे बघणारच आहे. ओके, चला नेक्स्ट टिक करून घ्या, पहिले आन्सर बरोबर आहे. ते काय म्हणते बघा, चौथा ऑप्शन, MCQ, व्हॉट इज द पिरियड ऑफ टाइम बिटवीन एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे एक्झाम्पल समजा एक गोष्ट आहे मी, ओके, एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम माझ्या आत आले, ओके, इंटू अ पर्सन, बघा पर्सनमध्ये आले, अँड द अफिअरन्स ऑफ द क्लिनिकल सिम्पटम्स इज कॉल्ड. बघा
क्वेश्चनमध्ये काय म्हटलं माहिती आहे का, एक कुठलंही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे काय पर्सनच्या बॉडीमध्ये आले, ज्यावेळी आले ते आपण सोडून द्यायचं. ज्यावेळी आले तिथनं काय म्हटले, क्लिनिकल सिम्पटम्स, म्हणजे सिम्पटम्स म्हणजे काय, आपले सिम्पटम्स दिसतात, ओके, शो होतात, ते रिॲक्शन पण म्हणू शकतो आपण, ओके, जे दिसतात त्याला आपण काय म्हणतो, सिम्पटम्स. क्लिनिकल सिम्पटम्स दिसते त्याला कुठली पिरियड म्हणते असे विचारलेलं आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलं, इन्क्युबेशन पिरियड, दुसरा विंडो पिरियड, तिसरा काय प्रोफेस पिरियड, तिसरा चौथा काय आहे लेटेन्सी पिरियड. ओके, आपण एक 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 बघूया. ओके, हे काय म्हटलं बघा, लेटेन्सी पिरियड. लेटेन्सी पिरियड म्हणजे काय, की लेटेन्सी पिरियड मॅक्झिमम कधी टीबी मध्ये यूज हे दिसतात. ओके, लेटेन्सी पिरियड मध्ये बघा काय म्हणतो, एक टाइम असतो, म्हणजे टाइम म्हणजे काय, हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ना आपल्या बॉडीमध्ये असतो, पण कसं असणार आहे, ते ऍक्टिव्ह असणार आहे का, नाही, इनएक्टिव्ह असणार आहे. ओके, इनएक्टिव्ह किंवा रिएक्टिव्ह म्हणा, म्हणजे काय, ते सिम्पटम्स ते जास्त दाखवत नाहीये. ओके, ते टीबी मध्ये दिसतात. एक मिनिट, मी तुम्हाला एक लाईन नाव हे देतो. ओके, काय म्हणू शकतो आपण, टाइम पिरियड लेटेन्सीचं सांगतो मी. ओके, टाइम पिरियड कशाचे, बिटवीन मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम इज प्रेझेंट बट ऍक्टिव्ह असणार आहे का, नाही, बट रिमेन्स इनएक्टिव्ह. इनएक्टिव्ह म्हणजे त्याचे सिम्पटम्स काही दाखवणार नाही, म्हणजे ज्याची टाइम येईपर्यंत ते काहीच करणार नाही, फक्त बसणार. ओके, इनएक्टिव्ह. ओके, मे नॉट कॉज सिम्पटम्स. ओके, सिम्पटम्स दाखवणार नाही. सिम्पटम्स कधी, अंटिल सिम्पटम्स. ओके, अंटिल रिॲक्टिवेटेड. ओके, हे आहे. आपण एक्झाम्पल टीबी घेतलंय, हे काय झालं, लेटेन्सी पिरियड. ओके, हे काय प्रोफेस पिरियड म्हटले. प्रोफेस कुठलं आहे, हे सेल डिव्हिजन मधलं आहे. ओके, सेल डिव्हिजन मधलं कुठलं सेल डिव्हिजन मध्ये, मायटोसिस, मायोसिस, हे झालं, हे चुकलं. तिसरं काय, हे विंडो पिरियड आहे. विंडो पिरियड म्हणजे काय, नेक्स्ट पेज मध्ये घेऊ. विंडो पिरियड, विंडो म्हणजे काय, खिडक्या. विंडो पिरियड त्याच्यामध्ये काय असते, टाइम बिटवीन इन्फेक्शन. बघा काय म्हटलंय, टाइम बिटवीन इन्फेक्शन आणि when टेस्ट कॅन, म्हणजे जे आपण टेस्ट करतो. ओके, टेस्ट कॅन रिलेबली डिटेक्ट, ज्यावेळी डायग्नोस होते असं पण म्हणू शकतो आपण. बघा ते टाइम कसं आहे, टाइम बिटवीन इन्फेक्शन. आता कुठली एक्झाम्पल आपण HIV घेऊया. ओके, एक HIV. आता समजा आपल्याला कुठेतरी निडल स्टिक झाले. ओके, जे पेशंट कुठला आहे HIVचा आपल्याला माहिती नाहीये. जे आपण काय करतो, आता काय झालंय, इन्फेक्शन. आता निडल स्टिक इंजुरी झाल्यावर समजा आपल्याला इन्फेक्शन झाले. ओके, ज्यावेळी आपण डिटेक्ट करायला जातो किंवा ब्लड टेस्ट वगैरे देतो, ज्यावेळीपर्यंत आपलं, आता समजा हे टाइम कुठलं आहे, इथं निडल स्टिक इंजुरी झालेला आहे, म्हणजे इथं काय आपलं इंजुरी झालंय. ओके, हे पासनं जेपर्यंत जे आपलं डायग्नोस होत नाहीये. ओके, आपण कधी ब्लड देतो, ब्लड दिल्यावर जे आपलं डायग्नोस झालं, आता समजा ओके HIV पॉझिटिव्ह आला आपलं. ओके, हे पॉझिटिव्ह आलंय म्हणजे काय, रिपोर्ट आले, जेपर्यंत कुठनं इन्फेक्शन पासनं जेपर्यंत रिपोर्ट आले, त्याला काय म्हणतो आपण, विंडो पिरियड. ओके, मला वाटते तुम्हाला समजलं असेल. ओके, एकदम इझी भाषेत सांगू इच्छितो. ज्यावेळी इन्फेक्शन होते, इन्फेक्शन पासनं म्हणजे डायग्नोसिस पर्यंत, म्हणजे रिपोर्ट येईपर्यंत असे समजू शकता आपण, त्याला काय म्हणतो आपण, विंडो पिरियड. ओके, नेक्स्ट काय होतं, इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, कुठली पण मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा कुठली पण इन्फेक्शन, व्हायरस, बॅक्टेरिया, कुठली पण काय जे आपल्या बॉडीमध्ये येते, त्यावेळी त्याचा सिम्पटम दाखवतात. ओके, बघ हे काय, एक सिम्पटम्स आले आपल्या बॉडीमध्ये, एक टाइमपासनं जिथंपर्यंत आपलं सिम्पटम्स दिसते. बघा इथे इन्फेक्शन झालं. ओके, इथं काय सिम्पटम्स दिसले, साईड सिम्पटम्स. ओके, साईन अँड सिम्पटम्स, त्याला काय म्हणतो आपण, इन्क्युबेशन पिरियड. हे झालं इन्क्युबेशन पिरियड. मग काय म्हटलं होतं यांनी, द पिरियड बिटवीन द एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ओके इंटू पर्सन दॅट
अँड अपिअरन्स ऑफ द क्लिनिकल सिम्पटम्स, म्हणजे पहिलं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द युरिनरी ब्लॅडर. ओके, युरिनरी ब्लॅडर बद्दल विचारलेलं आहे. ओके, युरिनरी ब्लॅडर इन द कुठले म्हटले, प्युपरियल पिरियड. ओके, प्युपरियल पिरियड म्हणजे काय, हे फर्स्ट 6 वीक. ओके, फर्स्ट 6 वीक कुठली, आफ्टर चाइल्ड बर्थ. आफ्टर चाइल्ड बर्थ हे काय, प्युपरियल पिरियड. ओके, काय म्हणते बघा, ह्यांनी काय विचारलेलं आहे, युरिनरी ब्लॅडर बद्दल विचारलेलं आहे. ओके, युरिनरी ब्लॅडर ज्यावेळी कसं असते. ओके, आपण थोडक्यात. ओके, युरिनरी ब्लॅडर. ओके, ब्लॅडरची कॅपॅसिटी किती असते, नॉर्मल विचारतो, प्रेग्नन्सीमध्ये नाही. ओके, प्रेग्नन्सीमध्ये वाढते, सॉरी कमी होते, कारण फिटसची प्रेशर पण जास्त पडते आणि फ्रिक्वेंटली युरिनेशन वगैरे होतात. ओके, जाऊ द्या, आपण कुठे होते आता, कुठल्या ह्याच्यामध्ये, प्युपरियलमध्ये. ओके, चला, ह्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, प्युपरियल पिरियड म्हणजे आपलं कळालं. ओके, फर्स्ट 6 वीक आफ्टर चाइल्ड बर्थ. त्याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडरचं बघूया आपण. युरिनरी ब्लॅडर हे काय होणार आहे, बिकम युरिनरी कसं होणार आहे, बिकम ओव्हर डिस्टेंडेड. ओके, ओव्हर डिस्टेंडेड का, बिकॉज काय, लेबर झालेला आहे. ओके, आणि रिजनल अनेस्थेशिया, अनेस्थेशिया, आणि काय म्हणू शकतो आपण, पेरिनियल ट्रॉमा, त्याच्यामध्ये काय होतंय, आणि रिड्यूस ब्लॅडर टोन. त्याच्यामध्ये काय झालंय, त्याचे टोन, ओके, टोनिसिटी कमी झालेलं आहे, म्हणून काय झालेलं आहे, ओव्हर डिस्टेंडेड झालेलं आहे. ओके, रिझन कळालं तुम्हाला, लेबर, रिजनल अनेस्थेशिया असो, पेरिनियल ट्रॉमा असो, ते झालं. त्याच्यामध्ये काय, हे पण, आणि सेन्सिटिव्हिटी पण, सेन्सिटिव्हिटी. ओके, हे झालं. आणि अजून एक काय, इनकम्प्लीट. कंप्लीट आहे का, नाही, इनकम्प्लीट काय, एम्प्टिंग, खाली करणे. कंप्लीट खाली केले का, नाही, इनकम्प्लीट म्हणजे राहिलेला आहे युरिन ब्लॅडरमध्ये ऑकर. बिकॉज का बाबा, ज्यावेळी काय आहे त्याच्यामध्ये युरेथ्रल एडिमा, युरेथ्रल एडिमा असो, अजून काय, पेरिनियल पेन असो, आणि डिक्रीज ब्लॅडर सेन्सेशन. त्याच्यामुळे काय, डिक्रीज ब्लॅडर सेन्सेशन, म्हणा, किंवा इंटरफेअर पण म्हणू शकतो आपण. ओके, त्याच्यामध्ये काय झालेलं असते, हे काय कॉज करते बाबा, लीड युरिनरी रिटेन्शन असो, युरिनरी रिटेन्शन, हे सगळं होतं. ओके, कळालं, हे थोडक्यात आपण बघितलं. ओके, चला, यांनी काय म्हटलंय, आपण काय काय बघितलं होतं, ओव्हर काय होतं, ओव्हर डिस्टेंडेड म्हणजे डिस्टेन्शन. अंडर होते का, नाही, ओव्हर डिस्टेन्शन, हो बरोबर. कंप्लीट एम्प्टिंग होतं का, नाही, इनकम्प्लीट, हे चुकलं. ओव्हर डिस्टेन्शन बरोबर, इनकम्प्लीट म्हणजे तिसरं उत्तर बरोबर आहे, हे इनकम्प्लीट नाही, तिसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, व्हॉट इज द क्रायटेरिया टू बी फुलफिल्ड प्रियर टू इनिशिएटिंग ट्रीटमेंट विथ लिथियम. ओके, लिथियम बद्दल विचारलेलं आहे, विथ लिथियम कार्बोनेट. कुठले, लिथियम कार्बोनेट. हे पण प्रश्न आले होते, मला वाटते आर मध्ये आले होते. लिथियम हे कुठली फॉर्ममध्ये आहे. ओके, म्हणजे ऑप्शन आलं तर सल्फेट, कार्बोनेट, हायड्रो, असं काहीतरी वेगळे वेगळे, पण त्याच्यामध्ये ऑप्शन उत्तर होतं कार्बोनेट. ओके, लिथियम कार्बोनेट फॉर अ पेशंट डायग्नोस्ड विथ ॲक्यूट मेनिया. ओके, मेनिया झाले त्याला आपण काय सुरू करायचं आहे, त्याला लिथियम कार्बोनेट. त्याचा अगोदर आपल्याला कुठली इनिशिएशन घ्यावं लागते असं विचारलेलं आहे. ओके, बघ, लिथियम कार्बोनेट हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. DHS मला वाटतं आपण सॉरी DMR मध्ये पण ह्याच्याबद्दल 2-3 प्रश्न आलेला आहे. ओके, लिथियम कार्बोनेट ज्यावेळी मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळी, लिथियम कार्बोनेट.
हे काय, हे मूड स्टेबिलायझर. मूडला काय करतो, स्टेबिलायझर म्हणजे स्टेबल करतो. खूप जे उडी मारतात मेन्यामध्ये काय करतात, इकडे तिकडे फिरणे, उडी मारणे, स्टेबिलायझर त्यांचं स्टेबल करतं. हे काय आहे, यूज फॉर कशासाठी, यूज फॉर एक्यूट मेनिया म्हणा, एक्यूट मेनिया म्हणा आणि बायपोलर डिसऑर्डर त्याच्यामध्ये यूज करतो. हे ड्रग हे पण लक्षात ठेवा, हे नेफ्रोटॉक्सिक ड्रग आहे, हे खूप लक्षात ठेवा. नेफ्रोटॉक्सिक स्टार मार्क मग करा, ट्रिपल केलं तरी चालेल, ट्रिपल स्टार मार्क. नेफ्रोटॉक्सिक ड्रग आहे. ओके, मग बघा नेफ्रोटॉक्सिक ड्रग आहे. आपण काय करायला पाहिजे आता इनिशिएशनमध्ये, आपण लॅब इन्व्हेस्टिगेशन म्हणा, ते पण कशाचे, खूप महत्त्वाचे कशाची, नेफ्रॉन. नेफ्रॉन म्हणजे काय, आपलं नेफ्रोटॉक्सिक म्हणजे काय, किडनीचं. ओके, ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन कुठलं कुठलं एवढी बघा. ओके, त्याच्यामध्ये RFT म्हणजे रिनल फंक्शन टेस्ट असो, आणि KUB म्हणजे काय, किडनी, हे काय युटरस आहे का, नाही, युरेटर आणि ब्लॅडर, याचे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. अजून कुठलं, हे झालं. अजून एक महत्त्वाचं आहे सिरम इलेक्ट्रोलाइट. कुठली, सिरम इलेक्ट्रोलाइट. ओके, का, सोडियम लेवल चेक करण्यासाठी. बघा ह्याच्यामध्ये एक अजून एक मुद्दा आहे की याच्यामध्ये हायपोनेट्रेमिया, हायपोनेट्रेमिया मे कॉज काय करते, मे कॉज लिथियम टॉक्झिसिटी. बघा लिथियम टॉक्झिसिटी म्हणून काय, ते सिरम इलेक्ट्रोलाइट वगैरे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, जे आपल्याला करावंच लागते. ओके, चला काय होते, NPO काय, नील पर ओरल म्हणजे तोंडाने काही नाही द्यायचं, आपण NPM पण म्हणतो. असं नाही करायचं आहे, असं करायचं आहे का, नाही, हे चुकलं. दुसरं काय आहे, डिस्कंटिन्यू बेंजोडायझेपिन, बंद करायचं आहे का, बेंजोडायझेपिन, नाही. हे काय, हे एन्जिओलायटिक ड्रग आहे, हे पण माहिती असू दे, एन्जिओलायटिक. ओके, एन्जिओलायटिक. बघा ह्याचे हे पण विचारलेलं आहे, बेंजोडायझेपिनचे अँटीडॉट विचारले. ओके, अँटीडॉट काय ह्याचं, काय आहे, होमाजेनेल, हे लक्षात ठेवा, हे पण स्टार मार्क करा. ओके, बघा दुसरी उत्तर भेटले आपल्याला MCQ. हे आहे का उत्तर, आपलं नाही आहे. रिव्ह्यू हिस्ट्री बरोबर आहे. फिजिकल असेसमेंट आणि बघा आपल्याला महत्त्वाचं कुठलं होतं, लॅबोरेटरी फाइंडिंग्स, हे आपल्याला बघायचं आहे, होल्डवर ठेवा. चला नेक्स्ट, रूम सर्क्युलेशन फॉर 1 वीक, नाही, आपलं उत्तर तिसरं बरोबर असणार आहे. लॅबोरेटरी टेस्ट असो किंवा फिजिकल असेसमेंट, रिव्ह्यू हिस्ट्री, हे सगळे महत्त्वाचं आहे. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग टेक्निक इन्व्हॉल्व, काय इन्व्हॉल्व करते बघा, रिक्रुटिंग ऑल द पीपल फ्रॉम एन असेसेबल पॉप्युलेशन टू मीट द इलिजिबिलिटी क्रायटेरिया ओव्हर द स्पेसिफिक टाइम इंटरव्हलमध्ये. म्हणजे काय, रिसर्च चालू आहे त्यांचं, सॅम्पल टेक्निक इन्व्हॉल्व रिक्रुटिंग ऑल द पीपल फ्रॉम द असेसेबल पॉप्युलेशन, म्हणजे एकाकडे गेलं तर सगळी पॉप्युलेशन घ्यायचं आहे त्यांना. ओके, असेसेबल पॉप्युलेशन सगळी, टू मीट द इलिजिबिलिटी क्रायटेरिया, आणि प्रत्येक इलिजिबिलिटी क्रायटेरिया भेटणार, हे मीट व्हायला पाहिजे. आणि स्पेसिफिक टाइम इंटरव्हल, एका इंटरव्हलमध्ये. असं नाही की चला बसस्टँडमध्ये खूप लोक भेटतात, असं नाही आहे. एका सेकंड थोडे एक दिवसाचं काम आहे का, नाही, थोडी काय टाइम इंटरव्हलमध्ये कुठली सॅम्पलिंग आहे असं विचारलेलं आहे. ओके, बघा काय काय म्हणते, कुठली हे पहिला ऑप्शन काय म्हणते बघा, पर्पोजिव्ह सॅम्पलिंग. पर्पोजिव्ह सॅम्पलिंग काय असते, हे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक वरती आहे. ओके, हे काय, पर्पोजिव्ह बेस्ड ऑन specific characteristics. एक्झाम्पल कुठली, डायबेटिक विथ काय म्हणू शकतो आपण, डायबेटिक विथ फूट अल्सर. कुठली एक्झाम्पल, डायबेटिक म्हणजे DM विथ फूट अल्सर पेशंट असतो. हे काय स्पेशलाइज्ड आहे, म्हणजे स्पेसिफिक आहे, सगळं नसणार आहे का, हे नाही. ओके, विथ स्पेसिफिक फूट अल्सर म्हणजे मॅक्झिमम लोकांना तुम्हाला डायबेटिक भेटेल, डायबेटिकमध्ये परत फूट अल्सर. ओके, हे झालं पर्पोजिव्ह मधलं. ओके, हे असणार आहे का, नाही. दुसरं काय, कोटा सॅम्पलिंग. कोटा म्हणजे काय, रिझर्वेशन असलं नाही. ओके, रिझर्वेशन म्हणजे असं, ह्याच्यामध्ये पण कोटा म्हणजे तेच आहे. ह्याच्यामध्ये काय 50% मुलांना घ्यायचं, 50% मुलींना घ्यायचं रिसर्चसाठी. हे झालं कोटा, हे असणार आहे का, नाही. हे लास्ट काय,
कन्व्हिनियंट सॅम्पलिंग. कन्व्हिनियंट म्हणजे आपण कुठं खोली गेलो एकदम इझीमध्ये भेटायला पाहिजे असलं. आता एक काहीतरी आपल्याला मोबाईलबद्दल मग मोबाईल जास्त यूज करतात आपण लोक, त्याच्यावरती रिसर्च करायचं आहे. आपण काय करायचं, कन्व्हिनियंट इझी कन्व्हिनियंट कुठे आहे, आपण ॲडल्टमध्ये खूप मोबाईल यूज करतात. आपण एका शाळामध्ये जायचं, कुठल्या शाळामध्ये ते पण क्लास चालू असायला पाहिजे, सगळे लोक तिथं ज्यावेळी बसतात, ज्यावेळी ते लोक सगळे भेटणार आहे मुलं. ओके, हे काय कन्व्हिनियंट सॅम्पलिंग. ह्याला आपण काय म्हणू शकतो, हे इजिएस्ट टू असेस म्हणजे भेटायला पाहिजे. एक्झाम्पल काय, क्लासरूम असं जाऊन स्टुडंटना भेटून द्यायचं. ओके, हे पण चुकलं आपलं. ओके, तिसरं काय, कंज्युगेटिव्ह सॅम्पलिंग. कंज्युगेटिव्ह सॅम्पलिंगमध्ये काय होतं हेच बघा त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं तिसरं उत्तर बरोबर असणार आहे. बघा, सॅम्पलिंग टेक्निक इन्व्हॉल्व्स द रिक्रुटिंग ऑल द पीपल फ्रॉम द असेसेबल पॉप्युलेशन हू मीट द एलिजिबिलिटी क्रायटेरिया ओव्हर स्पेसिफिक टाइम इंटरव्हलमध्ये. ओके, हे कुठले पेशंट आहे, एक्झाम्पल यांचे काय म्हणू शकतो आपण, हे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मधला आहे. ओके, त्याच्यामध्ये काय बेस्ट नॉन प्रोबॅबिलिटी ही रिसर्च आणि स्टॅटिस्टिक्स आहे. ओके, मेथडचे. ओके, एक्झाम्पल काय, ॲडमिटेड पेशंट अस्थमा. बघा, टाइम इंटरव्हल आहे अस्थमा विथ 6 months, विथ नको ओव्हर 6 months पासून त्यानं सॅम्पलिंग घेऊन आपलं स्टडी करायचं आहे. ओके, उत्तर तिसरा बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघा काय म्हणते, अ फॅमिली दॅट इन्क्लूड चिल्ड्रन्स. फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, चिल्ड्रन ऑफ अ प्रिव्हियस मॅरेज ऑफ वन स्पॉज ऑर बोथ इज कॉल्ड. म्हणजे एक फॅमिली आहे, समजा फॅमिली म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हे नवरा, ओके, हे बायको आहे. ओके, यांनी लग्न केले. दॅट इन्क्लूड द चिल्ड्रन, यांनी काय चिल्ड्रनला इन्क्लूड केले कुठली, प्रिव्हियस मॅरेज मधलं, म्हणजे त्यांचं अगोदर लग्न झालं ते दोघांचं वेगळं. आता त्यांनी एकत्र आल्यानंतर परत ज्यांचे स्पॉज, कुठल्या पण एक स्पॉज किंवा दोघांचं मुलांना घेऊन त्यांनी राहत आहे, त्याला कुठल्या फॅमिली म्हणायचं असं विचारलेलं आहे. ओके, बघा आपण एक बघूया. हे काय, न्यू लोकल रेसिडेन्सी. न्यू लोकल रेसिडेन्सी म्हणजे काय असते माहिती आहे का, एक असं जोडपा, म्हणजे एक असं जोडपा, त्याच्यामध्ये हजबंड आणि वाईफ, हे दोघं यांचा फॅमिली सोडून आणि हजबंड त्यांचा फॅमिली सोडून, वाईफ तिचा फॅमिली सोडून, ते दोघं एकत्र राहतात. ओके, एकत्र राहतात, त्याला आपण काय म्हणतो, न्यू लोकल रेसिडेन्सी. म्हणजे आपल्याकडे जे प्रथा आहे, फिमेल कुठे जाते, मेलकडे, म्हणजे वाईफ हजबंडच्या घरात राहतात असं नाहीये. न्यू लोकल हे दोघांच्या फॅमिली सोडून जे वेगळीकडे राहतात त्याला काय म्हणतो आपण, न्यू लोकल रेसिडेन्सी. हे झालं चौथा. असणार एक उत्तर नाही. हे काय, पॉली म्हणजे काय, जास्त. त्याला आपण काय म्हणू शकतो, वन वुमन. किती, वन वुमन हॅज अ मल्टिपल हजबंड. काय झालं, पॉलिएंड्री. हे असणार आहे का, नाही. एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोण असते, पेरेंट्स असते, पेरेंट्स. ओके, पेरेंट्स म्हणा. ओके, चिल्ड्रन विथ अजून ह्याच्यासोबत अदर रिलेटिव्ह असणार आहे. ओके, एक्सटेंडेड मध्ये अदर रिलेटिव्ह, त्याच्यामध्ये कोण कोण येऊ शकते, ग्रँड पॅरेंट्स म्हणा, अंकल आंटी, त्याचे कजिन्स, हे कोणीतरी त्याच्यासोबत राहत आहे, त्याला काय आपण म्हणतो, एक्सटेंडेड फॅमिली. हे दुसरा वाला. ओके, हे पण असणार आहे का, नाही. हे आता राहिलं कुठलं, ब्लेंडेड फॅमिलीमध्ये काय सांगितलं, तेच जे अगोदर लग्न झालेले त्यांनी एकत्र आले पण त्यांचे चिल्ड्रनला घेऊन आले सोबत राहण्यासाठी, ह्याला काय म्हणतो आपण, ब्लेंडेड फॅमिली. ओके, मला वाटतं लिहून घ्यायचं काय गरज नाहीये. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट इन्क्लुडेड. बघा, नॉट म्हटले. ओके, नॉट इन द जर्मिनल पिरियड. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, प्री एम्ब्रियोनिक. त्याच्यामधलं कुठली नाहीये असं विचारलेलं आहे. बघा, सिंगल सेल जयगोट, मोरुला, काय सोमेट
फॉर्मेशन ब्लास्टोसिस्ट त्याच्यामध्ये कुठलं नाही आहे असं सांगितलंय. ओके बघा एम्ब्रियोनिक मध्ये किती आहे. एम्ब्रियोलॉजी म्हणजे काय त्याच्यामध्ये प्री एम्ब्रियोनिक. प्री एम्ब्रियोनिकचं टायमिंग काय असतं. टायमिंग म्हणजे त्याचे दिवस. प्री एम्ब्रियोनिक 0 to 2 वीक पर्यंत असतं. ओके प्री नंतर एम्ब्रियोनिक. एम्ब्रियोनिक ओके हे 2 ते 10 वीक. ओके त्याच्यानंतर काय असणार आहे. फिटल एज बरोबर आहे का. फिटल एज हे कधीपासून कधीपर्यंत असणार आहे. 2 वीक टू किती 40 वीक. ओके बघा फिटल एज मध्ये 2 वीक पासून सुरू झाले म्हणजे काय मेन्स्ट्रुअल एज जे आहे ते पकडत नाहीये बरं का. अजून काय अजून एक आहे ओव्हुलर पिरियड. हे कुठे जास्त विचारलं नाहीये. ओके हे 2 to 4 वीक आहे. ओके 2 to 4 वीक. बघा काय विचारलं ए प्री एम्ब्रियोनिक मधलं 0 to 2 वीक. 0 to वीक म्हणजे काय 0 ते 6 14 दिवस पकडा. हे 14 दिवसामधलं ही कुठली नाहीये असं विचारलेलं आहे. सिंगल सेल जायगोट. सिंगल सेल जायगोट म्हणजे काय. सिंगल सेल जायगोट म्हणजे काय हे काय फर्टिलायझेशन मधलं. एक मिनिट नेक्स्ट मला वाटतं 1 मिनिट मी डायग्राम आणला असेल. हां ओके डायग्राम आहे बघा. ओके बघा डे फर्स्ट मध्ये काय होणार आहे फर्टिलाइज. ओके फर्टिलाइज म्हणजे काय फ्युजन ऑफ स्पर्म अँड ओव्हम. आपण प्रिव्हियस क्लासमध्ये बघितलं. ओके हे त्याला फर्टिलाइज. हे जायगोट. जायगोट आहे का सिंगल सेल जायगोट म्हणजे हे 0 ते 14 दिवसामध्ये आहे ना. ओके आहे म्हणजे हे नसणार आहे. बघा मोरुला म्हटले. नेक्स्ट मोरुला आहे का कुठे आहे मोरुला इथे बघा अनकॅम्पेन्ड मोरुला. हे पण किती 8 सेल अनकॅम्पेन्ड हे सेलचं आहे. हे किती दिवसाचं आहे 4 दिवसाचं. मग हे पण नाहीये. यांनी मी काय म्हटलं नॉट म्हटले. हे आहे म्हणजे प्री एम्ब्रियोनिक ह्याचं पिरियडमध्ये आहे असं म्हणायचं मला. ओके हे काय ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्ट पण आहे का बघा हे पण 6 ते 7 दिवसामध्ये आहे म्हणजे हे पण प्री एम्ब्रियोनिकचं आहे. हे काय सोमेट फॉर्मेशन. बघा सोमेट फॉर्मेशन काय आहे. सोमाइट सोमाइट फॉर्मेशन हे काय प्रिकर्सर आहे कशाचे बघा प्रिकर्सर ऑफ वर्टिब्रा आपली. वर्टिब्रा म्हणा स्केलेटल मसल. स्केलेटल मसल कधी येते बघा ऑकर इन एम्ब्रियोनिक पिरियड मध्ये. ओके एम्ब्रियोनिक पिरियड कधी होता सांगा बघू. आता सांगितलं मी एम्ब्रियोनिक पिरियड मध्ये कधी अराउंड हे 3rd वीक मध्ये वगैरे येतात. ओके ऑफ डेव्हलपमेंट. मग हे एम्ब्रियोनिक पिरियड मधला आहे का सॉरी प्री एम्ब्रियोनिक मधला नाही एम्ब्रियोनिक मधला आहे. मग आपलं नॉट विचारलेलं होते म्हणजे तिसरं उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके चला नेक्स्ट हे बघा फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशनचे डायग्राम आहे. ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते विच ऑफ द फॉलोइंग इज द नर्स रेस्पॉन्सिबिलिटी ड्युरिंग द प्लेटलेट ट्रान्सफ्युजन. प्लेटलेट ट्रान्सफ्युजन करायचं आहे त्याची रेस्पॉन्सिबिलिटी काय असायला पाहिजे असं विचारलेलं आहे. ओके चला आपण थोडक्यात बघूया. ओके काय काय असायला पाहिजे. पहिला काय करायला पाहिजे प्लेटलेट ट्रान्सफ्युजन करायचं असेल तर पहिला व्हेरीफाय करायला पाहिजे. काय व्हेरीफाय करायचं क्रॉस मॅच. व्हेरीफाय क्रॉस मॅच आणि काय पेशंट आयडेंटिटी. असं नाही की दुसऱ्या पेशंटला चढवले. आयडेंटिफाय आणि यूज स्टँडर्ड ब्लड सेट म्हणा आणि फिल्टर म्हणा. ओके ब्लड सेट विथ फिल्टर. असं नाही की आपलं नॉर्मल इन्फ्युजनचं देतोय. आणि काय करायचं असतं स्टार्ट इन्फ्युजन इमिडिएटली. प्लेटलेट म्हणताय मी. ओके इमिडिएटली आफ्टर कलेक्शन. प्लेटलेट खूप वेळा ठेवायचं नसते. ओके आफ्टर कलेक्शन. ओके कधी संपायला पाहिजे हे कम्प्लिटली ट्रान्सफ्युजन. कंप्लीट ट्रान्सफ्युजन विदिन किती
लवकर संपायला पाहिजे, विदिन 30 ते 60 मिनिट पकडा. ओके, एवढ्यामध्ये संपायला पाहिजे. ओके, हे झालं आपलं ह्याच्यामध्ये. आणि अजून काय, आपण ब्लड तर हे चालू केलं. ओके, आणि मॉनिटर फॉर ट्रान्सफ्युजन रिॲक्शनसाठी. ट्रान्सफ्युजन रिॲक्शनसाठी किती मिनिटं बघावं लागते स्टार्ट केल्यावर आपली ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन सांगा बघू कमेंटमध्ये. ते आहे 15 मिनिट. बिफोर आणि आफ्टर एवढी मॉनिटर करायचं असते. ओके, आफ्टर पण म्हणा. ओके, सॉरी इथे तुम्हाला दिसत नाही, सॉरी इथे लिहितो. ओके, 15 मिनिट सॉरी 15 मिनिट बिफोर आणि आफ्टर एवढी मॉनिटर करायचं असते. ओके, चला आपण थोडक्यात बघूया इकडे. शुड इन्फ्यूज द प्लेटलेट कन्सन्ट्रेशन ओव्हर द पिरियड ऑफ 30 मिनिट्स. ओके, काय म्हणते बघा, शुड इन्फ्यूज द प्लेटलेट कन्सन्ट्रेट ओव्हर द पिरियड ऑफ 30 मिनिट्स. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. दुसरं काय म्हणते, स्पेशल प्लेटलेट इन्फ्युजन सेट आर बघ. स्पेशल काय नाही आहे, आपलं BT सेटमध्ये पण आपण लावू शकतो. आपण BT सेटमध्ये लक्षात आलं. ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी कुठला आपण IV कॅनला यूज करतो, हे पण खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. 18 गेजची कुठली कलर असते, ग्रीन कलर IV कॅनला आपण यूज करतो. ओके, आहे का? नाही, हे चुकला. बिफोर यूज प्लेटलेट शुड बी इन द ब्लड बँक वॉटर. बघा, ब्लड बँक वॉटरमध्ये वगैरे ठेवायचं नसते. त्याला आपण 22 ते 24 डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवायचं असतं प्लेटलेटला. हे पण लक्षात ठेवा. ओके, हे नसणार आहे. बघा काय म्हणते, मस्ट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं म्हणते. आणि द प्लेटलेट फॉर द 1 hour बिफोर ॲडमिनिस्ट्रेशन. द्यायच्या अगोदर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं. रेफ्रिजरेटरमध्ये एकदम थंड, सॉरी रेफ्रिजरेटरमध्ये नाही, रेफ्रिजरेटरमध्ये आपलं नॉर्मल घरचे झाले, एवढी थंड असणार आहे का? नाही, हे असं नाही करायचं. ओके, ह्याची नॉन वेबल होणार, म्हणजे बिना कामाचं होणार आहे. ओके, असं नाही करायचं. पहिलं उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट. फ्रीज आणि रेफ्रिजरेटरमध्ये खूप फरक आहे. रेफ्रिजरेटर म्हणजे बघा, हे काय म्हटले, रेफ्रिजरेटर जे आपल्या घरामध्ये आहे, जे रेफ्रिजरेटर. फ्रीजमध्ये काय, रेफ्रिजरेटर जे वरची एक छोटी असते बघा, एकदम थंड, आपण बर्फ वगैरे बनवायला, ते फ्रीज म्हणू शकतो आपण तर. ओके, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रिपेअर्ड नर्सिंग ॲक्शन बिफोर गिव्हिंग IV बोलस. IV बोलस द्यायचा अगोदर आपण काय करायला पाहिजे असं विचारतोय. ओके, बघा, युजिंग मिनी इन्फ्युजर्स टू पुश द IV फॉरवर्ड. आपण कधी करतो, ज्यावेळी सलाईन वगैरे चालू असतात एक पेशंटला, नेक्स्ट डे आपण IV सेट किंवा फ्लूइड लावायचं असतं, आपण ज्यावेळी काय करतो, 2 cc घेऊन पुश करतो. असलं युजिंग मिनी इन्फ्युजर टू पुश, नाही, असं नाही करायचं. ओके, हे काय म्हणतात त्याला आपण, एवढी बरोबर नाही. ओके, दुसरं काय, सेक्युरिंग IV लाईन. बरोबर आहे, सेक्युरिंग IV लाईन हे बरोबर आहे. बिफोर गिव्हिंग द IV बोलस. आपण दिलो IV बोलस द्यायचं म्हणजे आपल्याला डायरेक्ट द्यायचं आहे, ते पण स्पीडमध्ये. असं नाही व्हायला पाहिजे की आपण IV बोलस दिलो, ज्यावेळी आपल्याला कळते की हे आउट झाले बाबा IV कॅप, म्हणजे जाणार आहे का आपल्या ब्लडमध्ये, नाही, हे बरोबर असणार आहे. ओके, एन्शुरिंग द पिगी बँक वगैरे एक्स्ट्रा ठेवायचं वगैरे असं काही नाही. ओके, गिव्हिंग अ टेस्ट डोज वगैरे हे पण काय नाही. एक्झाम्पल कुठले टेस्ट डोज कधी करता आपण, पेन्सिलिन वगैरे इंजेक्शन देताना, ज्यावेळी आपण टेस्ट डोज वगैरे करतो. ओके, हे असणार आहे का? नाही. उत्तर कुठले, दुसरे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. द स्मॉलेस्ट ऑफ एंटेरो पोस्टेरियर म्हणजे पूर्ण पाठीमागे, डायमीटर इन द पेल्विक ब्रिम. काय म्हणते बघा, द स्मॉलेस्ट ऑफ एंटेरियर पोस्टेरियर डायमीटर इन द पेल्विक ब्रिम. पेल्विक ब्रिम मधलं एकदम स्मॉलेस्ट डायमीटर विचारलेलं आहे. ऑप्शनमध्ये काय काय, अनाटॉमिकल कंजुगेट, डायगोनल कंजुगेट आणि फॉल्स पेल्विस, ऑब्स्ट्रिकल कंजुगेट. हे फॉल्स पेल्विस वगैरे नाही, हे फॉल्स पेल्विस ब्रिमच डिवाइड करतो ह्याला, फॉल्स आणि ट्रू पेल्विसला. ओके, फॉल्स म्हणजे वरचे, ट्रू म्हणजे आपलं जे लेबरमध्ये कामाला येते जे. ओके, हे 3 राहिलं. ओके, बघा, आपण एक डायग्राम आणले नाही का, आपल्यालाच काढायचं आहे. ओके, तेवढा डायग्राम हे नाही आहे, तरी पण आपण ट्राय करू. ओके, बघा, प्रयत्न करत राहायचं. ओके.
ओके, सुपर सुपर सुपर. हां ओके. ते बाबा असं का झालंय? अरे हां ओके. हम्म. हम्म. जाऊ द्या. ओके, हे काय आपलं बोन आहे. कुठलं? हां, हे सॅक्रल बोन आहे. त्याने काय म्हटलं? एंटेरियर पोस्टर म्हटलं. हे आपलं पोस्टर झालं सॅक्रल बोनचे. सॅक्रल बोन हे काय? S1. आणि हे काय? हे कॉकिक्स आहे. त्याला आपण C4 म्हणू. ओके, हे झालं. आपण लिहूनच टाकू. ओके, पोस्टेरियर झाला हे. ओके, पोस्टेरियर पाठीमागचं झालं. आता पुढचे हे काढू आपण. काय? प्युबिक सिम्पेसिस. चांगले रे बाबा. हां ओके, हे चांगलं आहे बघा. ओके, हे काय? हे काय? प्युबिक सिम्पेसिस. ओके, हे प्युबिक सिम्पेसिस. याच्यामध्ये 3 डायमीटर तयार होते. ओके, आपण कुठनं घेऊ? इथनं घेऊ. ओके, टार्गेट पॉईंट करू. ओ सॉरी सॉरी सॉरी, नाही आलं. हे एक करेक्ट लाईन यायला पाहिजे. ओके, एकच मिनटं ट्राय करतो स्पीडने. हां ओके. ओके डन. चला, मला वाटतं आपलं काम झालंय. ओके, हे डायग्राम आहे. कळलं का तुम्हाला? हे पोस्टेरियर आहे. हे प्युबिक सिम्पेसिस कुठं असते? पुढेच असते ना. ओके, हे एंटेरियर झाला. हे काय? हे एंटेरियर आहे. हे काय? प्युबिक सिम्पेसिस. बघा, हे प्युबिक सिम्पेसिस आहे. ओके, हे आपलं स्पायनल कॉर्डचे एकदम शेवटचे सॅक्रल आणि कॉकिक्स. ओके, इथनं किती आहे? 3 आलेले. आपण काय म्हणू शकतो याला? पहिल्या पॉईंटला UBP म्हणजे काय? अप्पर बॉर्डर ऑफ प्युबिक सिम्पेसिस. ओके, काय? अप्पर, एक मिनिट, अप्पर बॉर्डर ऑफ काय? प्युबिक सिम्पेसिस. ओके, सॉरी सॉरी, हे मी इथे चुकून काय लिहिलं? प्युबिक, सॉरी, प्युबिक असं लिहायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक होते, थोडे सांभाळून घ्या. ओके, हे काढून टाका. प्युबिक सिम्पेसिस. ओके, हे झालं प्युबिक. हे काय? अप्पर बॉर्डर ऑफ प्युबिक सिम्पेसिस. आता हे अप्पर आहे. हे काय? मिडल आहे. हे काय? MBP. ओके, हे एकदम खाली आहे म्हणजे UBP. बघा, हे S1 to UBP, S1 to MBP, S1 to UBP. एवढे तुम्ही मी हे काढलेलं आहे. हे काय? आपल्याला हे डायमीटर आहे. म्हणजे बघा, इथनं पासनं इथंपर्यंत आहे जे जागा आहे बघा, इथनं आपलं काय होणार आहे? एक्झाम्पल आता परत काढतो. इथनं बेबी डिलिव्हरी होणार आहे. ओके, हे काय? डायमीटर स्पेस आहे. ह्याच्याबद्दल कुठलं डायमीटर एकदम कमी आहे, स्मॉलेस्ट आहे, असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, चला ऑप्शन ते काय काय होतं आपण बघूया. अनॉटॉमिकल कंजुगेट, डायगोनल कंजुगेट आणि ऑब्स्टिकल कंजुगेट. ओके, एकच मिनटं. बघा, आपण नेक्स्ट पेजमध्ये घेऊ असं वाटतं. चला, अनॉटॉमिकल. पहिला काय होतं? अनॉटॉमिकल. थोडी टाइम जाऊ द्या, पण हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, ह्याचे खूप प्रश्न येतात. अनॉटॉमिकल कंजुगेट, त्याला आपण काय म्हणू शकतो? ट्रू कंजुगेट पण म्हणू शकतो. ओके, ट्रू कंजुगेट. चला, एक कुठनं होतं? हे फ्रॉम S1 टू कुठं? S1 टू अप्पर बॉर्डर ऑफ काय होतं? प्युबिक सिम्पेसिस पासून. ओके, हे होतं. याचे डायमीटर किती आहे? याचे डायमीटर आहे 11 सेंटीमीटर. ओके, बघा, S1 टू UBP, सॉरी, बघा, S1 कुठे आहे? इथे आहे. UBP कुठे आहे? इथे. म्हणजे हे वरचं झालं. हे काय आहे? हे ट्रू कंजुगेट. आपण T असं शॉर्ट फॉर्म ठेवू. ओके, सॉरी, काय ठेवू आपण? T. हे अप्पर ह्याचं झालं. ओके, किती डायमीटर होता? सेंटीमीटर. हे 11 सेंटीमीटर होतं. हे पण लक्षात ठेवा. ओके, 11 सेंटीमीटर. दुसरं काय होतं बघा? डायगोनल. डायगोनल काय? कंजुगेट. हे कुठंपासून आहे बघा? डायगोनल कंजुगेट हे झालं. ओके, हे काय? ह्याच्याबद्दल थोडकं, ही फर्स्ट डायमीटर आहे. ओके, ही फर्स्ट डायमीटर आहे. बघा, फ्रॉम लिहू आपण, कुठपर्यंत हेच नाही लिहिलं. ओके, हे राहणार आहे S1 टू LBP. L म्हणजे काय? लोअर. कुठे आहे आपला डायग्राम? बघा, इथे आहे.
सॉरी इथे एल आहे कारण हे खाली मी चुकून यू लिहिलो सेम. ओके, हे लोअर. एकच मिनटं, कन्फ्युजन नको. इथे 1 सेकंड लागते पुसून लिहायला. ओके, हे काय LBP, लोअर बॉर्डर ऑफ प्युबिक सिम्पेसिस. ओके, हे आहे LBP. कुठनं बघा, S12 हे म्हणजे बघा हे फर्स्ट डायमीटर आहे. ओके, फर्स्ट डायमीटर. ओके, हे झालं. आणि प्रेझेंट ड्युरिंग बघा, ज्यावेळी PV एक्झामिनेशन करते पहिलं हेच भेटते. ओके, प्रेझेंट ड्युरिंग PV एक्झामिनेशन. ओके, PV एक्झामिनेशन वेळी प्रेझेंट असते. ओके, डायमीटर किती आहे ह्याचं? डायमीटर इम्पॉर्टंट आहे आपल्याला. ओके, आपण स्मॉलेस्ट डायमीटर हुडकतोय आता. ओके, ह्याचे डायमीटर आहे 12 सेंटीमीटर. लक्षात ठेवा, किती? 12 सेंटीमीटर. 2 झालंय. राहिलं कुठलं आता? बघा, कुठलं राहिलं? ऑब्स्टिकल. ओके, बघा इथे काय ठेवलं होतं आपण नाव? T. याला काय होतं? डायगोनल होतं ना, हे D. हे असं ठेव. आता राहिलं कुठलं? मधलं म्हणजे काय? O. ऑब्स्टिकल होता म्हणजे काय होणार इथे? टॉड. हे लक्षात ठेवलं तरी चालेल, टॉड. नेक्स्ट पेज घेऊ आपण. काय होतं तिसरा? ऑब्स्टेटिकल. ऑब्स्टेटिकल कंजुगेट. मला वाटतं आपण हे क्वेश्चन थोडे डीप मध्ये चाललंय. ओके, बघा ऑब्स्टेटिकल कंजुगेट हे कधीपासून होतं? फ्रॉम S12. सांगा, वरचं झालंय आपलं. ओके, खालचं पण झालंय. राहिलं कुठलं? मधलं. S12 MBP म्हणजे काय? मिडल बॉर्डर. ओके, मिडल बॉर्डर ऑफ प्युबिक सिम्पेसिस. ओके, ठीक आहे. एकदम शॉर्टेस्ट डायमीटर आहे. बघा आपलं उत्तर भेटले, शॉर्टेस्ट डायमीटर. ओके, किती आहे? कमी म्हणल्यावर किती असणार आहे डायमीटर? इथेच लिहून टाकू. ओके, 10 सेंटीमीटर असणार आहे. किती स्टार करता? ट्रिपल नाही, अजून 2 एक्स्ट्रा करा. ओके, 5 स्टार. ओके, हे झालं आपलं उत्तर आम्हाला भेटलेलं आहे. बघा TOD भेटले आपलं. हे किती आहे? हे 11 सेंटीमीटर. खालचं किती होतं? 12 सेंटीमीटर. मधलं किती आहे? 10 सेंटीमीटर. कमी कुठला आहे? सगळ्यांना लक्षात यायला असेल. किती आहे? एकदम स्मॉलेस्ट 10 सेंटीमीटर. कुठला होता? आपलं कुठलं होतं बघा इथे. कुठं लिहिलो? थांबा. हां, ऑब्स्टिकल कंजुगेटचे. ओके, चला हे झालं आपलं. कुठलं उत्तर बरोबर झालं? ऑब्स्टेटिकलचे. ओके, मला वाटते थोडक्यात तुम्हाला कळालं असेल हे. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस यूज्ड फॉर सेपरेटिंग द कंपोनंट ऑफ अ ब्लड? काय करायचं बघा, सेपरेटिंग द कंपोनंट ऑफ ब्लड. ब्लडचे कंपोनंट आपल्याला काढून म्हणजे सेपरेट करायचे, काढून टाकायचे नाही. ओके, बघा हे काय म्हणते? हेमॅटोक्रिट. हेमॅटोक्रिट म्हणजे काय? हे काय? पर्सेंटेज ऑफ RBC इन ब्लड. कधी? आफ्टर सेंट्रिफ्युगेशन. सेंट्रिफ्युगेशन म्हणजे काय? एक मशीन गर 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 ते स्पीडमध्ये फिरवतात. ओके, आफ्टर सेंट्रिफ्युगेशन. मला वाटतं डायग्राम आणलो मी, एकच मिनिट दाखवतो. हे काय झालं? हेमॅटोक्रिट. हे असणार आहे का? सेपरेट वगैरे करणार आहे का? नाही. हे काय? हे टेस्ट आहे. ओके, ही टेस्ट आहे. ओके, हे नसणार आहे. हे काय? हॉट प्लेट म्हणे. हॉट प्लेट म्हणजे काय? गरम प्लेट. गरम प्लेटचं आणि ह्याची काही संबंध नाही आहे, सेपरेट करायचे. ओके, हे लॅबमध्ये वगैरे आपण यूज करू शकतो हॉट करण्यासाठी. सबस्टन्सला काही हे पण नाही आहे. हे काय? रोटरी मायक्रोटॉम. रोटरी मायक्रोटॉम म्हणजे हे काय? एक कटिंग करायचं असते. म्हणजे काय म्हणून हे यूज फॉर कटिंग. काय कटिंग करायचं? लॅबमध्ये काय कट करतो आपण? यूज फॉर कटिंग व्हेरी थिन टिश्यू. व्हेरी थिन टिश्यू. टिश्यू कशासाठी? सेक्शन फॉर मायक्रोस्कोपिक स्टडीसाठी. हे कशासाठी? मायक्रोस्कोपिक स्टडीसाठी. ओके, हे पण चुकलं. राहिलं कुठलं? सेंट्रिफ्यूग. बघा मशीन कसं असते. हे काय? सेंट्रिफ्यूग मशीन. बघा इथे ठेवलेले ब्लड सॅम्पल वगैरे असं ठेवतात. ते मशीन खूप गर 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 काय करते? फिरवते. ओके, थोडक्यात आपण इथे बघू. बघा हे काय? सेंट्रिफ्यूग. सेंट्रिफ्यूग मशीन बद्दल बघतो आपण. सेंट्रिफ्यूग. ओके, हे काय? हे डेव्हिस आहे.
आहे का डेव्हिस मशीन नाही होता ना. ओके, ते काय करते, स्पिन म्हणजे गोल गोल फिरवते ब्लड सॅम्पल. ब्लड सॅम्पल कसे, आता हाय स्पीडमध्ये, आता हाय स्पीड. ज्यावेळी काय होणार, सेपरेट कंपोनंट्स बाय डेन्सिटी. डेन्सिटीमुळे जे सेपरेट होतात. ओके, डेन्सिटी काय काय होणार आहे, प्लाझ्मा असो. ओके, प्लाझ्मा बघा यावेळी गरगर फिरल्यावर प्लाझ्मा कुठे असणार आहे, ते वरती असणार आहे. ओके, टॉप. ओके, आणि अजून काय, हे आरबीसी सॉरी आरबीसी वगैरे बॉटमला असतात. ओके, आरबीसी वगैरे बॉटमला. का, हे काय लाईट आहे, लाईट आहे, लाईट आहे म्हणजे करंट नाही, म्हणजे हलका आहे, हलका प्लाझ्मा. ओके, आणि आरबीसी काय, की हेवी आहे, हेवी म्हणू शकतो आपण, हेवी ड्रायव्हर. ओके, हे हेवी आहे म्हणून हे खाली पडतात आणि प्लाझ्मा वगैरे वरती असतात. तुम्ही एकदा बघा, तुम्हाला लक्षात येईल. ओके, चला हे बघा मशीन बघितलं तुम्ही. ओके, उत्तर कुठलं बरोबर आहे, दुसरं उत्तर आपलं बरोबर आहे. मला वाटतं टिक करत चालले तुम्ही तुमच्या सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी. ओके, व्हॉट सिम्पटम्स आर फाउंड इन अ पेशंट विथ अ क्रोनिक कफ. बघा क्रोनिक कफ आहे ड्युरिंग द फिजिकल इव्हॅल्युएशन. सिम्पटम्स आपल्याला फाउंड करायचे. व्हॉट सिम्पटम्स आर फाउंड, चेस्ट ट्यूब फॉर्मेशन. काय म्हणता येईल, चेस्ट ट्यूब फॉर्मेशन. हे काय, हे प्रोसिजर आहे, हे सिम्पटम नाही आहे. हे काय प्रोसिजर आहे, म्हणजे हे नसणार आहे. ओके, हे काय, कफिंग अप अ स्मॉल अमाऊंट ऑफ अ फ्लेगम. फ्लेगम म्हणजे काय, कफ हे आहे. म्हणजे काय असणार आहे, हे टायपिकल क्रोनिक कफ. टायपिकल क्रोनिक कफ कशामुळे बाबा, ड्यू टू क्रोनिक ब्रॉन्कायटिस असो, अस्थमा असो, ब्रॉन्कायटिस, अस्थमा आणि माइल्ड इन्फेक्शन असो, ही क्रोनिक कफ ज्यावेळी असते. ओके, हे झालं आपलं उत्तर बरोबर. कफिंग अप पिंक आणि फोर दी फ्लेगम म्हणे, हे पल्मनरी एडिमाचं झाले. ओके, पल्मनरी एडिमामध्ये वगैरे ज्याच्यामध्ये दिसते, पल्मनरी एडिमामध्ये. ओके, असणार आहे का, नाही. हे स्टेडर ड्युरिंग द एक्झिस्टन. हे काय, की अप्पर एअरवेच्या ऑब्स्ट्रक्शनमध्ये. ओके, अप्पर एअरवेचे ऑब्स्ट्रक्शनमध्ये स्ट्रेडर वगैरे दिसते. ओके, उत्तर आपलं भेटलेलं आहे, कुठली, दुसरी उत्तर बरोबर. ओके, बरोबर. चला नेक्स्ट, द इम्पॉर्टंट नर्सिंग ॲक्शन. बघा नर्सिंग ॲक्शन आहे, इम्पॉर्टंट आहे. कधी, फाईल गिव्हिंग इंजेक्शन एडिनोसाइन. काय देत आहे, एडिनोसाइन टू पेशंट विथ अ, बघा सुप्रा वेंट्रिक्युलर टॅचिकार्डिया. बघा वेंट्रिक्युलरचे कसले, सुप्रा वेंट्रिक्युलर टॅचिकार्डिया आहे, ज्यावेळी आपल्याला काय द्यायचं आहे, इंजेक्शन द्यायचं आहे एडिनोसाइन. ओके, इम्पॉर्टंट नर्सिंग ॲक्शन काय आहे असं विचारलं. ओके, बघा त्यांनी काय म्हटले, SVT पेशंटला, म्हणजे काय, सुप्रा वेंट्रिक्युलर टॅचिकार्डिया, SVT म्हणू शकतो आपण, SVT म्हणू शकतो. ओके, काय, फास्ट हार्ट रिदम आहे याची, फास्ट हार्ट रिदम. अंदाजे किती असू शकतं माहिती आहे का, हार्ट रेट समजते, हार्ट रेट 150 ते 250 पर्यंत असतं बीट पर मिनिट. बघा नॉर्मल किती आहे आपलं, 60 ते 80, सॉरी 60 ते 100. ओके, इथं किती आहे, 150 ते 250. खूप झालं ना. ओके, त्याच्यामध्ये काय मॅनेजमेंट करायचं असतं आपल्याला. बघा ह्याची ECG मध्ये काय कसं दिसतं माहिती आहे का, असं दिसतंय, हे SVT. ओके, चला मॅनेजमेंट काय, एडिनोसाइन काय देतो आपण, एडिनोसाइन इंजेक्शन देतोय आता. ओके, ठीक आहे, फर्स्ट लाईन ड्रग आहे. ओके, फर्स्ट लाईन ड्रग आहे, ड्रग कशाची, एक्यूट मॅनेजमेंटची. ओके, ठीक आहे, इट हॅज आहे ना, ही खूप शॉर्ट हाफ टाइम आहे. ओके, ड्रग कसं आहे, ड्रग आहे ना एक्स्ट्रीमली, खूप एक्स्ट्रीमली शॉर्ट हाफ लाईफ.
शॉर्ट हाफ लाईफ ही खूप महत्त्वाची वर्ड आहे, लक्षात ठेवा. कसं ड्रग शॉर्ट आहे आणि हाफ लाईफ आहे, म्हणजे समजा 10 सेकंड्स. ओके, त्याच्यामध्ये काय करायचं असते, इमिडिएटली बघा याच्यामध्ये सॉरी इमिडिएटली फॉलो करायचं असते रॅपिड 20 ml ह्याच्यानंतर. पण ह्याच्यापेक्षा अजून एक पॉईंट आहे की मस्ट बी गिवन. कसं द्यायचं असते बघा, कसं द्यायचं असते हे रॅपिड गिवन मस्ट बी गिवन ॲज अ कसे रॅपिड आय व्ही बोलस. रॅपिड आय व्ही बोलस. ओके, कसे रॅपिड म्हणजे कसे 1 ते 2 सेकंडमध्ये. बघा शॉर्ट लाईफ हा बघा किती चालून राहील ड्रग चालून 10 सेकंड. आपण कसं पाहिजे मस्ट बी गिवन त्याचा रॅपिड आय व्ही बोलस कधी 1 ते 2 सेकंडमध्ये, कारण 10 सेकंड नंतर ते 10 सेकंडानंतर हे काम करणार नाहीये. ओके, चला त्याच्यामध्ये काय करतोय आपण ना, इमिडिएटली फॉलो करायचं. काय करायचं, ड्रग दिल्यानंतर फॉलोड बाय रॅपिड 20 ml NS. ओके, नेक्स्ट पेज घेऊया. बघा काय इमिडिएटली फॉलोड बाय काय रॅपिड 20 ml NS म्हणजे काय आपलं नॉर्मल सलाईन. काय करायचं, फ्लश करायचं. फ्लश टू एन्श्योर, कशासाठी, टू एन्श्योर ड्रग रिचेस ड्रग ॲक्टिव्हिटी. कुठे रिचेस अर्ट ॲक्टिव्हिटी पर्यंत. ओके, त्याच्यासाठी आपण बोलस द्यायचं असते. हे झालं आपलं एडिनोसाईनबद्दल. कधी सुप्रा वेंट्रिक्युलर टेकिकार्डियामध्ये काय म्हणते बघा, डायल्यूट इट विथ 10 ml नॉर्मल सलाईन प्रियर टू ॲडमिनिस्ट्रेशन. नाही, डायल्यूट करायचं आहे का, नाही. गिव्ह आय व्ही डोज रॅपिडली ओव्हर 1-2 सेकंड अँड फॉलो विथ. बघा हे आपलं बरोबर आहे. ओके, हे चुकलं. गिव्ह आय व्ही डोज रॅपिडली अँड फॉलो विथ रॅपिड इंजेक्शन एपिनेफ्रिन. नाही, हे पण नाही द्यायचं. गिव्ह आय व्ही डोज व्हेरी स्लोली टू अवॉइड साईड. न बघा स्लोली दिलं तर बघा त्याची किती 10 सेकंडच चालणार ते ड्रग. हे चुकलं, अवॉइड साईड इफेक्ट, स्लोली नाही द्यायचं. ओके, चला उत्तर कुठले बरोबर आहे, दुसरं. नेक्स्ट, विच फिजिकल ऑब्झर्वेशन वुड बी एक्सपेक्टेड इन द इव्हॅल्युएशन ऑफ बेबी बॉर्न आफ्टर 43 weeks ऑफ गेस्टेशन. 40 कधी जन्माला आले, आफ्टर 43 week ऑफ गेस्टेशन. ओके, 43 week म्हणजे काय झालंय, पोस्टम बेबी झाला. ओके, काय म्हणू शकतो आपण, पोस्ट मॅच्युअर इन्फंट म्हणू शकतो. ओके, पोस्ट मॅच्युअर इन्फंट. त्याच्यामध्ये बघा नॉर्मली कधी असते, टर्म काय आहे 37 to 42 week ही टर्म आहे. टर्म म्हणजे टर्म बेबीचं हे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम जन्म होतात, म्हणजे हे नॉर्मल आहे. 37चे अगोदर असेल तर हे काय झालं, ही प्री झालं. ही प्री झालं, तर 40च्या नंतर 42 झाल्यानंतर हे पोस्ट झालं. ओके, त्याच्यामध्ये पोस्ट मेजरमध्ये काय होते बघा, त्याच्यामध्ये काय काय दिसते आपल्याला नेक्स्ट, त्याच्यामध्ये वर्निक्स कॅसिओसा. ओके, ते पांढऱ्या कलरचं असते बघा. ओके, वर्निक्स आपण म्हणतो कॅसिओसा काय असतं, ऑप्शंट असतं. ओके, आणि 40 बघा 37-38 वीकमध्ये जन्म व्हायला पाहिजे होता. 42 वीक 3-4 महिने जास्त झाले, म्हणून लॉंग नेल पण असू शकतो. ओके, लॉंग नेल्स. ओके, आणि खूप थिन असू शकतो बेबी, थिन आणि कसे लॉंग बेबी. आणि मसल वास्टिंग पण असू शकतो. आणि अजून एक हायपोग्लायसेमियामध्ये पण असू शकतो बेबी, हायपोग्लायसेमिया. ओके, हायपोग्लायसेमिया काय बरं असतं बाबा, बघा आपलं प्लॅसेंटा नॉर्मल टर्मपर्यंत न्यूट्रिशन देतात बेबीला. एक्झाम्पल ते 42 वीक पर्यंत. ओके, 42 वीक पर्यंत न्यूट्रिशन देतं काय, प्लॅसेंटा कोणाला, बेबीला. ओके, 42 वीक नंतर काय ते बंद करते. आपल्याला बंद केल्यावर ते बेबीला काय भेटणार आहे का, नाही, म्हणून ते हायपोग्लायसेमियामध्ये जाऊ शकतो पेशंट, बरं बेबी. ओके, हे झालं. ऑप्शनमध्ये काय काय दिलं तर बघा, चला आपण कुठे चाललोय. ओके, अक्युमुलेशन ऑफ फॅट ऑन द बेबी. म्हणजे
द बॉडी, नाही हे नाही आहे. डिजनरेशन ऑफ द एपिडर्मिस हे होऊ शकतं. ओके. इन्क्रीज द फ्लेगम ऑल ओव्हर द बॉडी, नाही हे पण नाही. फ्लेगम कपचे ह्याचे काय संबंध नाही. लेदरचिक बेबी हू स्लीप ऑल टाइम, नाही हे पण नाही. आपलं दुसरं उत्तर बरोबर असणार आहे. ओके. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन शुड बी नर्स टेक वेन केअरिंग फॉर अ पेशंट एक्सपिरियन्सिंग, ओके काय होते, एक्सपिरियन्सिंग रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आहे. ओके. ड्यू टू कार्डियक अरेस्ट, बघा कार्डियक अरेस्टचं आहे. ओके. काय करू शकतो आपण बघा. टर्न द पेशंट अँड चेंज हिज पोझिशन एव्हरी 1 to 2 hours, बघा 1 to 2 hours मध्ये प्रत्येक एव्हरी 1 ते 2 तासाने पोझिशन बदलायचं आहे. हे कशाबद्दल आहे, की बेडशोर प्रिव्हेन्शन करण्यासाठी आहे. काय, बेडशोर प्रिव्हेन्शन करण्यासाठी. त्याच्यामध्ये काय संबंध आहे का, नाही. ओके. हिंदी काय म्हणते बघा, ॲडमिनिस्टर ऑक्सिजन ॲट अ रेट ऑफ 6 liter per nostril, बघा काय आहे, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस ड्यू टू कशामुळे झाले, कार्डियक अरेस्टमुळे झाले. कार्डियक अरेस्ट आणि ऑक्सिजन द्यायचा काही संबंध आहे का, नाही. आपलं हार्टची ॲक्टिव्हिटी वाढवायचं आपल्याला. ओके. त्याचे काय संबंध नाही. ओके. मेंटेन द सुफाईन पोझिशन 40 to 90 degrees, ओके. हे चान्सेस आहे. होल्डवर ठेवू आपण. नेक्स्ट बघा, टीच द पेशंट माउथ टू वन, बघा हे पण चुकीचं. बघा हे होल्डवर ठेवलं होतं, इकडे बघा हे काय करते, ज्यावेळी काय बघा पेशंटला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आहे आणि कार्डियकचं पण आहे, त्यावेळी प्रियोरिटी टू मेंटेन एअरवे, मेंटेन काय करायचं आहे, मेंटेन एअरवे आणि ब्रीथिंग, ही खूप महत्त्वाचं आहे सध्याला. कशामुळे झालं ते, ड्यू टू हार्टमुळे. ओके. ही आहे. ज्यावेळी पेशंट शुड बी, कसं असायला पाहिजे, पेशंट शुड बी प्लेस्ड हाय फॉलोअर. ओके. मला वाटतं हाय फॉलोअर तुम्ही लास्ट क्लासमध्ये इमेज बघितलेला आहे. ओके. हाय फॉलोअर, हाय फॉलोअर किंवा सेमी फॉलोअर म्हणा. ओके. सेमी फॉलोअर पोझिशनमध्ये ठेवायला पाहिजे पोझिशन. ओके. आणि काय, सुपाईन विथ हेड एलिव्हेटेड, कसं असते हे, फॉलोअर कसे असते, सुपाईन विथ हेड एलिव्हेटेड, एलिव्हेटेड असते. किती, 45 ते 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत. सॉरी, डिग्री सेल्सिअस नाही आहे, फक्त डिग्री. ओके. त्याचं करा हे डिग्री. ओके. त्याच्यामुळे काय होते, त्याच्यामध्ये हेल्प्स एक्सपांड द लंग्स, लंग एक्सपांड व्हायला मदत होते. एक्सपांड लंग्स, लंग्स एक्सपांड झाला तर इझी ब्रीथनेस होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, एशिलिएट मॅक्झिमम चेस्ट एक्सपेन्शन, चेस्ट एक्सपेन्शन वाढणार आहे. एक्सपेन्शन, ओके. एक्सपेन्शन हे झालं. ओके. आणि ह्याच्यामुळे काय, इम्प्रूव्ह ऑक्सिजन, इम्प्रूव्ह ऑक्सिजन. ओके. ऑक्सिजन किंवा ऑक्सिजनेशन. ओके. बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये डाऊट आला असेल, कुठल्या दुसऱ्या ऑप्शनमध्ये, ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ॲडमिनिस्टर ऑक्सिजन ॲट द रेट ऑफ द 6 liter per nostril. आपण डायरेक्ट असे झालं तर 6 लिटरने लावणार आहे का, नाही. हे नॉस्ट्रलमध्ये, त्याच्यापेक्षा ही तिसरं उत्तर सटीक आहे. ओके. तिसरं उत्तर आपलं बरोबर आहे. ओके. चला नेक्स्ट बघा, द चेस्ट सर्कम्फरन्स ऑफ द बेबी, बघा चेस्ट सर्कम्फरन्स म्हणजे हे चेस्टची. ओके. बेबी अपेरेंटली इक्वल द हेड आणि चेस्टबद्दल विचारलं. ओके. कधी, म्हणजे चेस्ट सर्कम्फरन्स इक्वल हेड सर्कम्फरन्स हे कधी असते असं विचारलेलं आहे. ओके. 2 वर्षाला, 18 मंथला, 6 महिन्याला किंवा 1 वर्षाला असं विचारलं आहे. बघा ॲट बर्थ कसं असते, हेड सर्कम्फरन्स इज 2 centimeter लार्ज, म्हणजे डोकं मोठं असते. ओके. लार्जर दॅन चेस्ट सर्कम्फरन्स, हेड मोठं असते चेस्टपेक्षा, कधी, ॲट बर्थ. पण 1 इयरला कसं असते, दोन्ही इक्वल असते. कुठलं, हेड सर्कम्फरन्स इक्वल टू चेस्ट सर्कम्फरन्स, कधी, वर्षपर्यंत. पण आफ्टर 1 year, आफ्टर 1 year त्याच्यानंतर काय असते, जस्ट बिकम काय, लार्जर,
देन हेड सर्कम्फरन्स एका वर्षानंतर चेस्टच मोठी असणार आहे हेड सर्कम्फरन्स पेक्षा. ओके, हे पण लक्षात ठेवा. इक्वल कधी असते? 1 इयरला. ही खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. ओके, चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ गॅस्ट्रिक एन्झाइम कुठला आहे असं विचारलं. गॅस्ट्रिक एन्झाइम कुठला आहे याच्यामध्ये? हे काय न्यूक्लियस, हे काय पॅनक्रियाटिक एन्झाइम आहे. पॅनक्रियाटिक एन्झाइम. ओके, हे असणार आहे का? नाही. कोलेजन आहे का? नाही. हे काय? हे काय आहे? हे पण नाही. हे काय? ट्रिप्सिन. ट्रिप्सिन काय? हे पण पॅनक्रियाटिक एन्झाइम आहे. कुठली? पॅनक्रियाटिक. मला वाटतं हे पण आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये सगळं डिस्कशन झालेलं आहे. पेप्सिन काय? ही गॅस्ट्रिक एन्झाइम आहे. ओके, उत्तर तिसला बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट बघा. ॲट बर्थ हाऊ इज द फिजिकल असेसमेंट ऑफ न्यूबॉर्न बेबी डन? ॲट बर्थमध्ये काय करणार आहे? अपगार स्कोर करणार आहे ना, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, अपगार ते पण कधी? 1 मिनिटाला, अजून 5 मिनिटाला. ओके, दोन्हीमध्ये कुठलं आपण प्रायोरिटी म्हणजे हे ठरवणार आहे, त्याला खूप महत्त्व देणार आहे. 5 मिनिटापेक्षा, सॉरी 1 मिनिटापेक्षा 5 मिनिटं. ओके, हे बघा, हे काय? बेलार्ड स्केल. बेलार्ड कशासाठी आहे? ही गेस्टेशनल एज ऑफ न्यूबॉर्नसाठी. ओके, हे काय? बेजल्टन स्केल म्हणे. ओके, ही त्याच्यामध्ये काय काय होते? बिहेवियर, रिस्पॉन्स, रिफ्लेक्स. बघा, मी म्हणतो लिहूनच देऊ. ओके, सॉरी एकच मिनटं. कशासाठी? असेस बिहेवियर, रेस्पॉन्स, रिफ्लेक्सेस म्हणा, त्याचे हे झालं. ओके, क्लॉस्कोस्कोपी सगळ्यांना माहिती आहे. हे कशासाठी आहे? कॉन्शियसनेससाठी. CNS. ओके, अपगार. अपगार म्हणजे काय? APGAR. अपिअरन्स, पल्स. एक मिनटं. APGAR सांगा एक एक. अपिअरन्स. अपिअरन्स म्हणजे काय? कसं दिसतंय? पच्चू, कलर गेलर. पल्स म्हणजे काय? हार्ट रेट किती आहे? 100पेक्षा कमी आहे, जास्त आहे, कमी आहे, 0 आहे, ॲब्सेंट आहे. हे काय? ग्रेमेस. त्याची ॲक्टिव्हिटी आणि ॲक्टिव्हिटी. शेवटचं काय? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन रेट आहे का? नाही, रेस्पिरेशन रेट नाही. ओके, चला बघा, इथे आणलेलं आहे. आपल्या स्कोरमध्ये काय काय? 0, 1, 2. ओके, ह्याच्यामध्ये किती स्कोर असणार आहे? 10 स्कोर असणार आहे. किती? 10. बघा, स्किन कलर, पल्स, ग्रॅमिस आणि ॲक्टिव्हिटी टोन, रेस्पिरेशन, हे आहे आपला स्कोर. ओके, चला बघा, आज आपलं सेकंड शिफ्ट कंप्लीट झालेलं आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थर्ड शिफ्टचे क्वेश्चन आपण बघू. ओके, सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला तुम्ही पण करायचं आणि दुसऱ्यांना पण सांगायचं. आणि हे बेलचं आयकॉन पण दाबून ठेवा, ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येईल. ओके, चला परत लवकरात भेटूया. धन्यवाद.